शुभविवाह या मालिकेच्या 13व्या भागामध्ये इकडे दोघं जण अमोली आणि पारितोष आपल्या घरी जाण्यासाठी निघतात आणि कारमध्ये बसत असतात. पण बाळ काही रडायचं थांबतच नसतं. बाळ कंटिन्यू रडत असतं आणि आता इकडे अमोलीला चिंता वाटायला लागते. पारितोष म्हणतो, काय चाललंय तुझ्या डोक्यात? यावरती अमोली म्हणते, बघ ना, आपण तिकडून निघाल्यापासून बाळ काही रडायचं थांबतच नाहीये. काय झालंय? आणि तुला असं वाटतंय का की मी भूमीला बाळ बघायला न देऊन खूप मोठी चूक केलेली आहे म्हणून? हे बघ, माझ्या नशिबात हे सुख नव्हतं, पण पण आता नशिबाने हे सुख माझ्या पदरात टाकले. तर आता मला याच्यापासून लांब राहणं खूप अवघड जाणार आहे आणि म्हणून मला नाही वाटत की माझं बाळ मी भूमीकडे देऊ शकेन. या बघ, या सगळ्यामधून तिला बाहेर पडणं अवघड आहे हे मला माहिती आहे, पण त्यासाठी जर मी बाळाला तिच्या स्वाधीन केलं ना, तर या सगळ्यामध्ये ना मला खूप त्रास होईल आणि मी हे करू शकणार नाही. तू हे समजू शकतोस. असं म्हणत आता इकडे ती बाळाला आपल्याजवळ अधिकच कवटाळते. आणि आता पारितोष म्हणतो, ठीक आहे, मी तुला कोणत्याही बाबतीत काही फोर्स करणार नाहीये. असं म्हणत आता इकडे अमोली सांगते, अरे मला कळते तिची अवस्था, पण या सगळ्यामध्ये आता तिला स्वतःहून तिच्या कोशातून बाहेर यायला पाहिजे. आणि मी जर का हे काही करण्याचा प्रयत्न केला ना किंवा तिला मदत करण्याचा, तर ती अधिकच या सगळ्यामध्ये अडकत जाईल बाळामध्ये आणि सगळं अवघड होऊन बसेल. असं म्हणत अमोली कारण देत असते, पण ती आता बाळाला भूमीच्या जवळ काही जाऊ देणार नसते. इकडे भूमी आता रोममध्ये बाळाचा विचार करत बसलेली असते आणि तिला अजूनही वाटत असतं की हेच माझं बाळ आहे आणि हेच माझं बाळ मला बोलवत आहे. इकडे रागिणी आणि आकाश जेवणाचं ताट घेऊन येतात. रागिणी विचार करते, बरं झालं, भूमीला बाळाचं सत्य समजल्यामुळे अजून ही आता कोशामध्ये जाऊन बसणार आहे आणि मला ऑफिसमध्ये माझी पकड मजबूत करणं बरोबर जाणार आहे. म्हणजे आकाश हिच्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये अडकून पडेल आणि मी माझी पकड तिकडे मजबूत करेन. असं म्हणत रागिणी खूप खुश असते आणि आता ऑफिसमधून खूप मोठी रक्कम काढून त्या नर्सला देणं किती गरजेचं आहे हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे ती रक्कम काढण्यासाठी ती आता सज्ज झालेली असते. कारण भूमी आता कोशात अडकले, आकाश घरी अडकेल, मग काय ऑफिसमध्ये मला जे काही हवं असेल ते सगळं करता येईल. असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू असतो. इकडे आकाश भूमीसाठी जेवणाचं ताट घेऊन येतो. भूमी, तू जेवून घे बरं. असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते, आकाश, मला अजिबात भूक नाहीये. यावरती आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू थोडंसं खाऊन घे, त्याशिवाय कसं होईल? यावरती भूमी म्हणते, हे बघ ना आकाश, मला काय वाटतं माहितीये का, एकदा त्या बाळाला बघूया का? मला अजूनही असं वाटतं की ते माझंच बाळ आहे. यावरती आता इकडे भूमीला आकाश समजवतो, हे बघ, ज्याप्रमाणे तू बाळासाठी पॉझिटिव्ह झालीस ना तुझं नसताना, तर त्या अमोलीचं बाळ आहे, ती जर का पॉझिटिव्ह झाली आणि तिला इन्सिक्युअर वाटलं तर कसं होईल सांग बरं तुम्हाला. इकडे बाळ काही रडायचं थांबत नसतं. पारितोष त्याला हळूहळू हातावरती घेऊन गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो, पण बाळाचं रडणं काही थांबतच नसतं. कंटिन्युअसली बाळ रडत असतं. तितक्यात अमोली येते आणि त्यावरती पारितोष म्हणतो, काय झालंय कळत नाहीये, बाळ रडतंय बघ ना. यावरती मग अमोली म्हणायला लागते, आपण भूमीकडून आल्यापासून कंटिन्युअस बाळ रडतंय, तिची नजर लागली का? यावरती चिडलेला आता पारितोष सांगायला लागतो, हे बघ, चांगल्या माणसांची दृष्ट लागत नाही. भूमी मनाने खूप चांगली आहे. आत्ता जरी ती खचली असली ना तरी तिच्या मनामध्ये कोणाही विषयी वाईट असं कधीच काही येत नाही आणि त्यामुळे तिच्याबद्दल हे असं काही बोलू नकोस. यावरती अमोली म्हणते, काय चुकीचं बोलते मी? तिच्याकडून आल्यापासूनच तर हे बाळ रडतंय ना. इकडे आता भूमी सांगत असते, आकाश ऐक ना, आपण एक काम करूया का, व्हिडिओ कॉल लावूया का? मला एकदा तरी बाळाला बघता येईल. मी व्हिडिओ कॉल लावते आणि बाळाला बघते, माझं मन थोडंफार शांत होईल. यावरती आकाश चिडतो आणि हे बघ भूमी, तू असं वेड्यासारखं करू शकत नाहीयेस. व्हिडिओ कॉल करून त्या लोकांना का तू डिस्टर्ब करतेस? तू असं काही करू नकोस बरं. भूमी, तू माझं ऐकणार आहेस की नाही ऐकणार आहेस? असं म्हटल्यावरती मग मात्र भूमी सांगते, नाही, मी व्हिडिओ कॉल लावणार. आणि भूमी ऐकतच नाही आणि फायनली ती व्हिडिओ कॉल लावून टाकते. व्हिडिओ कॉल लावल्यावरती इकडे आता पारितोष विचार करतो, भूमीचा कॉल, आणि तो कॉल उचलतो सुद्धा, पण तो अमोलीला काही बोलत नाही की भूमीचा कॉल आलेला आहे म्हणून. आणि आता बाळ रडत असतं. भूमीला बाळाचा चेहरा बघायचा असतो, पण बाळाचा चेहरा काही दिसत नाही. त्याच वेळेला आता अमोली येते
अमोली आल्यावरती इकडे आता अमोली म्हणते दे बाळाला माझ्याकडे दे असं म्हणत अमोली बाळाला घेते आणि त्याच वेळेला आता इकडे आकाश फोन कट करतो आणि त्यावरती भूमी चिडते. आकाश फोन का कट केलास माझा, काय झालं, तू फोन का कट केलास माझा असं म्हणत आता इकडे ती आकाशला बोलायला लागते. पण त्याच वेळेला आकाश सांगतो हे बघ तू असं वेड्यासारखं काहीतरी करू नकोस, मी तुला काय सांगतोय ते ऐक भूमी. अगं तू असं सारखं सारखं त्यांना व्हिडिओ कॉल केलास तर किती गोष्टी चुकीच्या घडतील तुला कळतंय का, म्हणजे ती किती डिस्टर्ब होईल, तू जरा तरी तिचा विचार कर ना. यावरती भूमी म्हणते आकाश बाळ रडत होतं, मी एकदा त्याला पाहिलं ना तर मला बरं वाटेल, तू लाव परत व्हिडिओ कॉल, मला त्याचा चेहरा बघू दे, मी चेहरा बघितला ना त्याचा तर मला पण बरं वाटलं आणि बाळ सुद्धा रडायचं थांबेल. ऐक ना आकाश, मला समजून घे ना आकाश, ऐक ना असं म्हणत भूमी आता आकाशला या सगळ्यामध्ये सारखं सारखं बोलत असते. पण आकाश आता काही ऐकायला तयार नसतो, त्याला अमोलीची स्थिती कळत असते आणि अमोलीला या सगळ्यामध्ये हे आवडणार नाही आणि उगाचच तिच्या मनामध्ये काही ना काहीतरी शंका येईल असं वाटत असल्यामुळे तो आता सांगत असतो की नको फोन लावूस आणि भूमी मात्र खूप उदास असते. त्याच वेळेला आकाश आता अथर्वला बोलतो की हे बघ म्हणजे राजा काका एका फॅक्टरी व्हिजिटसाठी बाहेर गेलेला आहे आणि त्यामुळे ना एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची आहे. आत्ता भूमीला बाळाचं सत्य सगळं जरी समजलं असलं ना तरी सुद्धा तिची मेंटल कंडिशन तशी नाही आहे की मी तिच्यापासून लांब जाऊ शकेन. म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, मी एक काम करतो, मी या सगळ्यामध्ये आजचा दिवस भूमीच्या जवळच थांबतो. तू एक काम कर, आजची ही डील तू क्रॅक कर, म्हणजे मला तुझ्यावरती विश्वास आहे. त्यावरती आता इकडे सांगायला लागतो त्याला लगेचच अथर्व तू काळजी करू नकोस, तू माझ्यावरती विश्वास टाकलायस ना, तू बिनधास्तपणे भूमिताईच्या इथे निवांत राहा आणि काळजी करू नकोस, सगळं काय ठीक होणार आहे. मी तू माझ्यावरती जो विश्वास टाकलायस तो विश्वास मी सार्थ केल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हणत असताना इकडे आता रागिणी हे सगळं ऐकते आणि आपला मुलगा म्हणजे अथर्व सुद्धा एखादी गोष्ट चांगली करतोय तर ती पण तिला आता अजिबात बघवत नसते. म्हणजे आता त्याला नाही तर हिला सगळे सत्ता हवे ना, म्हणून आपल्या मुलाला सुद्धा आता चुकीचं ठरवायला किंवा त्याच्या हातून कामात चूक व्हायला पाहिजे हे बघण्यासाठी रागिणी पुढे मागे करत नसते. तिला फक्त आता आजच्या आज जाऊन ऑफिसमध्ये आपला ठिय्या मांडायचा असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा आता पैसे काढायचे असतात. त्यावरती आकाश म्हणतो तू आहेस ना म्हणून मला कसलंही टेन्शन नाहीये, तू हे सगळे सिच्युएशन नीट हँडल करशील याची मला खात्री आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतो अथर्व इतकंच नाही तर तू काळजी करू नकोस, मी या सगळ्यामध्ये तुला आता ही डील क्रॅक करून दाखवेन म्हणजे दाखवेन असं म्हणत अथर्व त्याला विश्वास देतो आणि त्याच वेळेला जी फाईल आता त्या डीलच्या संदर्भात असते ती फाईल टेबलावरती काढून ठेवतो. रागिणी लपून छपून हे सगळं पाहायला लागते. आकाश सांगत असतो जरी भूमीला मी बाळाचं सत्य सांगितलं असतं ना तरी अजूनही ती त्या ह्याच्यातून बाहेरच आलेली नाहीये. तिला अजूनही बाळाचं इतकं हे वाटतं ना की मला कधी कधी खूप चिंता वाटते की भूमी याच्यातून बरी होईल ना असं म्हटल्यावरती अथर्व म्हणतो तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, तू फक्त देवी आईवरती आई योगेश्वरीवरती विश्वास ठेव. आकाश म्हणतो ती एकटेच आता होप आहे भूमीला या सगळ्यामधून बरं करण्याची, पण माझी साथ असेल तर भूमी लवकरात लवकर बरं होईल. अथर्व म्हणतो तू काळजीच करू नकोस, तू भूमी ताईसोबत निश्चिंत मनाने राहा, काहीही काळजी करण्याचं कारण नाहीये. भूमिताई तुला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या बरी होताना दिसेल, ही डील मी क्रॅक केली म्हणून समज असं म्हणत तो आता आकाशला फुल टू कॉन्फिडन्स देतो. एक रागिणी हे सगळं पाहते आणि ही संधी मला सोडता कामा नये असं म्हणत आता आकाश निघून गेल्यावरती तिकडे बाजूला असलेला ग्लास ती उचलते आणि तो ग्लास उचलून मुद्दाम खाली टाकते आणि फोडते. त्यावेळेला अथर्व धावत पळत तिकडे येतो. आई काय झालं, आई काय झालं, तुझ्या पायाला तर लागलं नाही ना. यावरती रागिणी नाटक करत म्हणते नाही रे बाळा, पायाला नाही काही लागलं माझ्या, अरे सगळ्या काचा पडल्या, तू एक काम कर बरं, तू ना झाडू आणि सूप घेऊन ये, मी सगळ्या काचा गोळा करते, जर या काचा पायामध्ये वगैरे गेल्या ना, छोट्या काचा आहेत तर लागतील, म्हणून जरा झाडू आणि सूप घेऊन ये असं म्हणत ती आता त्याला झाडू आणि सूप आणायला सांगते, जेणेकरून त्याला इकडून घालवणं हा एकच तिचा उद्देश असतो. मग आता अथर्व तिथून गेल्यावरती इकडे रागिणी ताबडतोब जी फाईल घेऊन अथर्व मीटिंगसाठी किंवा डील क्रॅक करण्यासाठी जाणार असतो ती फाईल आपल्या हातात काढून घेते.
ती फाईल हातात काढून घेतल्यावरती त्याच्या ठिकाणी दुसरी फाईल टाकते, जेणेकरून गडबडीमध्ये जाताना अथर्व ती फाईल, चुकीची फाईल घेऊन जाईल आणि डील ज्या ठिकाणी मिळणार त्या ठिकाणी मीटिंगच्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ होईल आणि मग मात्र या ह्यातला सगळा जो काही बिझनेसचा भार आहे तो रागिणीवरती येईल. ती विचार करते, आत्ता हा जर का डील क्रॅक करण्यासाठी गेला, पण तिथे काही डील क्रॅक होणार नाही, कारण हा गडबडणार, याने चुकीचे डॉक्युमेंट्स घेऊन जाणार. मग तो तिकडे गेल्यावरती हे पण इकडे नाहीये, आकाश जाऊ शकत नाहीये, म्हणजे मलाच ऑफिसला जावं लागणार आणि एक एक करत सगळी सूत्र आता माझ्या हातात येणार. काहीही झालं तरी साम दाम दंड भेद सगळं वापरून मला आता या ऑफिसचा व्यवहार सगळा माझ्या हातामध्ये घ्यायलाच पाहिजे, असं म्हणत आता इकडे रागिणीने आपल्याच मुलाला तोंडघशी पाडण्याचा जो काही निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे आता इकडे मीटिंगच्या ठिकाणी गोंधळ होणार असतो. पण रागिणी सुद्धा आता अडकणार असते या सगळ्यामध्ये, कारण का हुशार राजाकांची तिच्यावरती चांगलीच नजर असते. तोपर्यंत मग आता इकडे पारितोष काहीतरी ऑफिसचं काम करत असतो आणि तोपर्यंत अमोली बाळाला घेऊन येते. बाळ थोडंफार शांत झालेलं असतं आणि आता अमोली बाळाला खेळवत असते आणि त्याच्या समोर येऊन बसते. आणि काय झालं, तुझ्या मनात काही गोष्टी चालू आहेत का? तू कसला विचार करतो आहेस? तू माझ्यावरती रागवला आहेस का? म्हणजे मी भूमीला बाळाच्या बद्दल काही हे करू दिलं नाही म्हणून. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, हे बघ, आपल्याला कळतंय ना, भूमीची मानसिक अवस्था खूप बिकट आहे, ती कोणत्या परिस्थितीमधून बाहेर आलेली आहे आणि मला खात्री आहे की भूमीने बाळाला घेतलं म्हणून ती काही बाळावरती आपला अधिकार सांगेल अशातली भूमीबाई नाहीये. त्यावरती आता इकडे अमोली म्हणते, तू बघितलंस ना, मी तिच्या डोळ्यामध्ये बाळाबद्दलचं प्रेम पाहिलेलं आहे आणि जर का आपण तिला बाळाच्या सोबत राहू दिलं किंवा बाळाच्या सोबत तिची जर का जास्त अटॅचमेंट झाली तर मात्र आपलं काही खरं नाहीये. म्हणजे ही अटॅचमेंट तोडणं मग नंतर आपल्याला कठीण जाणार आहे आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता भूमीला आणि बाळाला दोघांना एकमेकांपासून दूर ठेवायचं ठरवलंय. मी साधं भूमीच्या नजरेला सुद्धा बाळाला पडू देणार नाही. काय वाटतंय तुला? म्हणजे माझा हे सुख जरी माझ्या नशिबात नसलं तरी नशिबाने हे सुख पदरात टाकलंय ना माझ्या. मग जर नशिबाने हे सुख टाकले तर मी माझ्यापासून हे सुख का बरं परत हिरावून घेऊ? तूच मला सांग, तुला तरी पटतंय का हे? असं म्हटल्यावरती मग आता इकडे म्हणजे तो पारितोष काही बोलत नाही. ठीक आहे, तुला जे काही वाटेल ते. अमोली म्हणते, हे बघ, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, भूमी तुझी मैत्रीण आहे, पण तरी सुद्धा एक आई आपल्या बाळाला कोणाही सोबत शेअर करू शकत नाही. तुला कळतंय का आकाश? तुला कळतंय का पारितोष? असं म्हणत इकडे आता अमोली त्याला बोलत असते. इकडे आता भूमीची अवस्था बिकट असते. तिला सतत आपण आता बाळाला कॉल करूया का हा आता आतून हे वाटत असतो आणि ती आता बाळाच्याच आठवणीत रममाण झालेली असते. आपल्या मांडीमध्ये आल्यावरती बाळ कशा पद्धतीने हसत होतं, किती त्याला आपुलकी वाटत होती, किती ते आपल्याशी एकदम हे झालं होतं, हे सगळं तिला आठवतं आणि ती या सगळ्यामध्ये पूर्णपणे भारावून जात असते. आणि ती विचार करते, नाही, जरी मला आकाश म्हटला असला की फोन करू नकोस, तरी सुद्धा मी फोन करणार म्हणजे करणार. असं म्हणत ती विचार करते की नाही, मला एकदा व्हिडिओ कॉल करू दे. व्हिडिओ कॉल केला तर कदाचित मला या सगळ्यामध्ये बाळाची खबरबात तरी कळेल. असं म्हणत ती व्हिडिओ कॉल करायला काढणार, तितक्यात तिथे आकाश येतो. काय करतेस भूमी? तुला मी याआधी सुद्धा सांगितलेलं आहे की तू यामध्ये फोन करत जाऊ नकोस. अगं कसं आहे, अमोलीला आवडेल का तू सारखं फोन केलेलं बाळाला? अगं ती सुद्धा एक आई आहे. ज्याप्रमाणे तुझं नसलेल्या बाळाबद्दल तू पॉझिटिव्ह आहेस ना, त्याप्रमाणे ती तिच्या बाळाबद्दल किती पॉझिटिव्ह असेल हा तू विचार केलास का भूमी? भूमी ऐक ना, नको फोन करूस आणि यापुढे जर का तू फोन करण्याचा प्रयत्न केलास ना तर आता माझी शपथ आहे तुला. असं म्हटल्यावर ती मग मात्र भूमी पूर्णपणे अडकते. आकाश फोन काढून घेतो आणि तो आता सांगायला लागतो, मी तुला म्हटलंय ना की तू या सगळ्यामध्ये आता अजिबात फोन करायचा नाही, माझी शपथ घातलेली आहे. असं म्हटल्यावर ती भूमी सांगते, आकाश ऐक ना. यावरती आकाश म्हणतो, ऐक ना, तू माझं ऐक.
अगं तिला असं इन्सिक्युअर वाटेल ना, आणि त्यामुळे तू सारखं सारखं हे करू नकोस. भूमी ऐक, ते आपलं बाळ नाहीये. तुला कित्येक वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण तुला काही ऐकायचंच नाहीये. असं म्हटल्यावरती आकाशने भूमीला शपथ घातलेली असते आणि या सगळ्यामध्ये मग भूमीला काहीच बोलता येत नसतं. आणि आता आकाश तिचा फोन सुद्धा हे करतो. भूमी सांगते, मी एक काम करू का? तुला काय वाटतं की जर का मी त्याला व्हिडिओ कॉल केला तर त्रास होईल ना? मी एक काम करते ना, मी ताबडतोब आता त्याला सांगते की मला बाळाचा एखाद दुसरा फोटो तरी पाठव. जर मला बाळाची आठवण आली, आता मात्र बाळाची आठवण आली तर मी त्याला फोटो बघेन ना. असं म्हणत भूमी काही हट्टाला थांबत नसते. आणि आता भूमीचा हट्ट थांबत नसल्यामुळे आकाशचा नाईलाज होतो की काहीही करून आता ह्या भूमीला त्या बाळासोबत फोटो तरी पाहिजेच, आणि ती ऐकणारच नाही. तरी सुद्धा आकाश नाही नाही म्हणत असला तरी भूमी आता पारितोषला मेसेज करते की बाळाचा एखादा फोटो मला पाठवशील का? असं म्हटल्यावरती इकडे तोपर्यंत अमोली बाळासोबत खेळत असते. आणि आता पारितोष काम करत असतो. तो भूमीचा मेसेज पाहतो, पण अमोलीचं बारीक लक्ष असतं की काहीतरी मेसेज वाचलाय आणि आता पारितोष अपसेट झालाय. त्यामुळे ती तिकडे येते आणि काय झालं, कोणाचा मेसेज आहे, काय अपसेट इतका झालेला आहेस तू? असं म्हटल्यावरती मग मात्र तो बोलतो भूमीचा मेसेज आहे. मग ती फोन हातात घेते. भूमीचा मेसेज, बघू दे काय मेसेज आहे भूमीचा. असं म्हणत ती फोन हातात घेते आणि त्याच्यावरचा मेसेज वाचते. तर बाळाचा फोटो मला पाठव असा त्याच्यामध्ये मेसेज असतो. ज्या वेळेला तो मेसेज ती वाचते आणि ती सांगते, नाही, मी तुला अजिबात बाळाचा फोटो तिला पाठवू देणार नाहीये. पारितोष म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे? एक फोटो पाठवला तर काय प्रॉब्लेम आहे? जर एका फोटोमध्ये तिला बरं वाटत असेल तर आपण तिच्यासाठी इतकं करूच शकतो ना. एक फोटो पाठव, तू बाळाला नको देऊस तिच्याकडे. असं म्हटल्यावर ती अमोली म्हणते, हे बघ, एकतर गोड गोंडस अशी आखीव रेखीव बाळं असतात ना, त्यांना लगेच नजर लागते. माझं बाळ सुद्धा त्यातलंच एक आहे, त्याला लगेच नजर लागू शकते. आणि भूमी ज्या पद्धतीने बाळाशी एवढी अटॅच आहे ना, मला तिला आता फोटो वगैरे पाठवून कोणतीही खोटी अपेक्षा द्यायची नाहीये. मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी तिला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे होप्स द्यायच्या नाहीयेत की बाळ तिच्याकडे येऊ शकतं, बाळा ती भेटू शकते. त्यामुळे फोटो पण नाही. हे बघ, तिला कारण देऊन टाक की छोट्या बाळांचे, नवजात शिशूंचे असे फोटो काढणं हे बरोबर नसतं आणि शेअर सुद्धा करणं हे बरोबर नसतं. तर हे कारण दे आणि आता तिला तू गप्प करून टाक. की यावरती पारितोष म्हणतो, नाही, मला हे असलं काही कारण वगैरे देणं जमणार नाहीये. मी असा काही मेसेज वगैरे करणार नाहीये. मी या सगळ्यामध्ये भूमीच्या बाबतीत असं काही करूच शकत नाही. पारितोष हट्टाला पेटतो आणि कोणताही मेसेज करणार नाही असं आता तिला सांगायला लागतो. अमोली म्हणते, ठीक आहे, तुला जर का वाटत असेल की तू मेसेज करत नाहीयेस, तुला करू शकणार नाहीयेस, तर मीच मेसेज करते. मी मेसेज करून आता ताबडतोब भूमीला सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मी तिला मेसेज टाकून देते. असं म्हणत आता अमोली चिडते आणि आता पारितोषचा मोबाईल आपल्या हातात घेते. पारितोष तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की अमोली, हे असं काही करू नकोस. पण अमोली हट्टाला पेटते आणि काहीही झालं तरी मी मेसेज करणार असं म्हणते आणि ताबडतोब ती मेसेज करून टाकते. आणि मेसेजमध्ये ती लिहिते की नवजात शिशूंचे फोटो असे काढले पण जात नाहीत आणि शेअर पण केले जात नाहीत. पारितोषला हे काही आवडत नाही, कारण भूमीला या अवस्थेमधून बाहेर काढणं हे आपलं कुठेतरी कर्तव्य आहे असं त्याला वाटत असतं. पण अमोली हट्टाला पेटते आणि अमोलीच्या पुढे, एका आई पुढे आता पारितोष हरतो. ताबडतोब मेसेज डिलिव्हर करून ती आता मोकळी होते. मग भूमीला वाटतं की मेसेजची जेव्हा घंटी वाजते तेव्हा भूमीला वाटतं की बहुतेक पारितोषने फोटो पाठवलाय. भूमी खूप खुश होते आणि ताबडतोब तो फोटो पाहण्यासाठी मोबाईल उचलते. पण मोबाईल उचलल्यावर ती त्याच्यामध्ये फोटोच्या ऐवजी मेसेज पाहून तिला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे तिला खूप त्रास झालेला असतो. इकडे तोपर्यंत आकाश आता भूमीला समजवत असतो आणि तिच्यासाठी जादूचे प्रयोग करतो. तिला आता खूप मोठ्या मोठ्या जादू दाखवायला लागतो. बघ, आब्राकाडाब्रा, हे गेलेली वस्तू आली, ही गेलेली वस्तू पुन्हा आली, ही वस्तू आली, असं म्हणत म्हणत तो आता छोट्या छोट्या गोष्टी गायब करून पुन्हा पुन्हा काढत असतो. आणि त्याच वेळेला भूमी उदास होते आणि आकाश
आपलं गेलेलं बाळ जर का तू या जादूने परत आणू शकला असतास तर रे, तर किती छान झालं असतं, असं म्हणत ती आता आकाशला या सगळ्यामध्ये हे बोलायला लागते. त्यावरती आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू आता चिंता करू नकोस. या सगळ्यामधून आपल्याला बाहेर काढायचं आहे की नाही, या सगळ्यामधून आपण बाहेर यायचं आहे की नाही, तर तुला सुद्धा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आणि तोपर्यंत इकडे आता राजा काकांना संशय आलेला असतो रागिणीवरती. ती ऑफिसमधून पैसे काढून नेत असते. मग ते भूमीला कॉल करतात. भूमी, रागिणीचं अजूनही बदललेले नाहीये. या बाईची पैशाची हाव काही कमी नाहीये. अगं, ही इथून पैसे चोरून जाताना मी हिला पकडलंय. यावरती रागिणी म्हणते, काका तुम्ही भूमी सांगते, काका तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना पैशासकट रंगे हात पकडा. असं म्हटल्यावरती राजा काका धावत पळत रागिणीच्या मागे जाऊन तिला रंगे हात पकडतात आणि रागिणीचा पूर्णपणे आता खेळ खतम झालेला असतो.